हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोहिला, विठूचा गजर हरिनाम. उद्देश असा आहे की ते म्हणतात एक काल्याचं पद येतं, काला वाटू एकामेका, आपण एकामेकाला काला वाटायचा आहे, ज्याला आपण म्हणतो वसुदैव कुटुंबकम. यांच्याकडे सर्व जाती धर्माचे लोक यायचे, त्यांनी कुणालाही येऊ नका असं नाही म्हणत, किंवा हा भेद त्यांनी कधीच नाही पाळला. म्हणजे जसं संत एकनाथांनी हो हो पाळला नाही आपल्या ब्राह्मण आहे, हिंदू आहे, हिंदू नाही आहे, ख्रिश्चन आहे, असं हा त्यांनी कधी कुणाला कुणाची जात नाही विचारलं, धर्म नाही विचारला. घडलं असं की संत एकनाथ महाराज ज्यावेळी इकडे आले दक्षिणात, तर या मठामध्ये ते परत जात असताना त्यांची कुबडी, छाटी आणि त्यांचे खडाव पादुका या मठामध्ये जे कोणी त्यावेळी संन्यासी होते त्यांना देऊन इथून ते गेले असंही सांगितलं जातं. त्यामुळे एकनाथ महाराज आणि ह्या मठाचा खऱ्या अर्थामध्ये फार जवळचा संबंध आहे, कारण आम्ही दोघेही भागवत संप्रदायीच आहोत. म्हणजे हा मठ सुद्धा भागवत वैष्णव संप्रदायी आहे आणि संत एकनाथ महाराज हे सुद्धा भागवत संप्रदायीच होते. मानवता, बंधुभाव, प्रेम आणि मानवी मूल्यांची शिकवण देणारे आपले संत केवळ एका गावापुरते किंवा एका समाजापुरते मर्यादित नव्हते, तर देशभर भ्रमंती करून त्यांनी ही जी मानवी मूल्ये आहेत, चिरंतन, ज्याला मानवता, माणुसकी असं आपण म्हणू, त्याचा प्रचार प्रसार केला. लोकांनी एकमेकांशी प्रेमानं राहावं, गुण्यागोविंदानं नांदावं, हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश होता. आणि संत एकनाथ, ज्यांना राष्ट्रीय संत असं म्हणता येईल, त्यांनी केवळ पैठणपुरतं त्यांचं कार्य नव्हतं, केवळ महाराष्ट्रापुरतं नव्हतं, तर उत्तर भारत आणि दक्षिण भारतातही त्यांचं कार्य आपल्याला पाहायला मिळते. नमस्ते, मी श्रीरंग गायकवाड आणि आपणा सगळ्यांना माहिती आहे की यंदाचा आमचा ज्ञानोबा तुकाराम या संत साहित्याला वाहिलेल्या वार्षिकाचा जो विशेषांक आहे तो संत एकनाथ महाराजांवर आहे. आणि म्हणून संत एकनाथ महाराजांचं साहित्य असेल, त्यांचं नुसतं साहित्यच नव्हे, तर त्यांच्या ज्या पाऊलखुणा आहेत, ज्या भारतभर विखुरल्यात असं आपण म्हणूयात, तर त्यांचा मागोवा घेण्याचं काम, शोध घेण्याचं काम आम्ही करत आहोत. आणि आज मी आलेलो आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर. खरं तर ही कर्नाटकची हद्द आहे आणि बेळगाव जिल्हा जो आहे, या बेळगाव जिल्ह्यामध्ये हुक्केरी तालुक्यामध्ये यमकणमर्डी आणि हत्तरगी या दोन गावांच्या हद्दीमध्ये म्हणा किंवा सीमेवर म्हणा, एक मठ आहे आणि त्या मठाचं नाव आहे श्री हरिकाका गोसावी ऋग्वेदी भागवत मठ, यमकणमर्डी. आता या मठाचा आणि संत एकनाथ महाराजांचा काय संबंध आहे, काय ऋणानुबंध आहे, हे समजून घेण्यासाठी म्हणून आज आपण इथे आलेलो आहोत. योगायोग असा आहे की या मठामध्ये कृष्णाष्टमीचा उत्सव सुरू आहे. आजचा दुसरा दिवस आहे. आज इथं खूप नामवंत गायक येऊन आपली भजन सेवा सादर करतात. या दिवशी आज आम्ही आलो आणि या मठाचे पीठाधीश डॉक्टर आनंद महाराज गोसावी आज आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याकडनंच आपण थेट या मठाविषयी आणि त्या कार्याविषयी, विशेषतः हरिकाका ज्यांची ओळख या परिसरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला आहे, त्यांची आणि एकनाथ महाराजांचं कार्य, याचं काय कार्य आहे, काय महत्व आहे, हे आपण समजून घेणार आहोत. महाराज नमस्ते. नमस्ते. रामकृष्ण हरी आणि भानुदास एकनाथ. रामकृष्ण गोविंद. पहिल्यांदाच मी आपले आभार मानतो की या कार्यक्रमामधून, व्यस्ततेतून आपण वेळ काढला आणि आमच्याशी बोलत आहात. संत एकनाथ महाराजांच्या कार्याचा आम्ही शोध घेत आहोत, तर कृपया तुम्ही आपल्या या मठाविषयी आणि एकनाथ महाराजांचं जे नातं सांगितलं जातं त्याच्याविषयी कृपया आपल्या या प्रेक्षकांना सांगावं. हे डिजिटलचे प्रेक्षक बहुतेक आहेत. आम्ही आपल्या या मठाची माहिती, हरिकाकांच्या कार्याची माहिती
या आमच्या विशेषांकातून देणार आहोत प्रिंटमध्ये. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जे नव्या पिढीचे डिजिटल युगातले जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी ही थेट तुमच्याच तोंडून ऐकायची इच्छा आहे. वसुदैव सुतं देवं कंसचारूणमर्दनं देवकी परमानंदं श्रीकृष्णं वंदे जगद्गुरुं. आज श्रावण वद्य नवमी आहे, ज्याला आपण पारणेचा दिवस असं म्हणतो. कालच श्रीकृष्ण जन्माष्टमी झालेली आहे. अष्टमीचा उपवास असल्यामुळे आज नवमी पारणे झालेला आहे. आणि उद्याला आमच्याकडे गोपाळ काला असा कार्यक्रम होतो. तर तुम्ही आज ही जी काही इंटरव्ह्यू करतात अशा एक विशिष्ट प्रसंगी करतात, तर या प्रसंगाचा आणि संत एकनाथ महाराजांचा एक फार जवळचा संबंध किंवा नातं आहे असं मी सांगू इच्छितो. तर विषय असा की आम्ही यमकन मर्डीकर, हरिकाका गोसावी, जे माझे आजोबा होते संत हरिकाका गोसावी, हे मूळचे इथे यमकनमर्डी नावाचे गाव आहे. या गावचे आम्ही मूळचे, पण 1974 साली आम्ही इथे येऊन परत स्थापित झालेलो आहोत. तर हा जो काही गोसावी मठ आहे हा काही वर्षापूर्वी एक संन्यासी मठ होता असं आम्हाला सांगितलं जायचं. पण ज्यावेळी संत एकनाथ महाराज दक्षिणेमध्ये आले त्यावेळी त्यांनी ह्या गोसावी मठाला भेट दिली आणि त्या काळी जे कोणी संन्यासी स्वामीजी या मठामध्ये असायचे त्यांना त्यांनी प्रबोधन केलं की इथून पुढे तुम्ही संन्यास अवस्था सोडून गृहस्थाश्रम पाळावा आणि हा संन्यासी मठाहून गृहस्थी मठ करावा असं त्यांनी त्यांना प्रबोधन केलं. हा पहिला विषय आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी काय केलं, त्या काळी हा कृष्णाष्टमीचा कार्यक्रम या मठामध्ये फक्त 2 दिवस चालायचा, अष्टमी आणि नवमी. रात्रीला जन्मकाळ आणि दुसऱ्या दिवशी पारणे असा कार्यक्रम व्हायचा. पण एकनाथ महाराजांनी सांगितलं, असं आम्हाला सांगितलं जातं की तिसरा दिवस म्हणजे गोपाळ काल्याचा कार्यक्रम ह्या मठामध्ये घडावा असं एकनाथ महाराजांनी सांगितल्यामुळे त्यानंतर या मठामध्ये हा गोपाळ काल्याचा तिसऱ्या दिवशीचा कार्यक्रम आज सुरू आहे. गेली कित्येक वर्ष हा कार्यक्रम सुरू आहे. हा पहिला विषय आहे. आणि याचबरोबर घडलं असं की संत एकनाथ महाराज ज्यावेळी इकडे आले दक्षिणात, तर या मठामध्ये ते परत जात असताना त्यांची कुबडी, छाटी आणि त्यांचे खडाव पादुका या मठामध्ये जे कोणी त्यावेळी संन्यासी होते त्यांना देऊन इथून ते गेले असंही सांगितलं जातं. त्यामुळे एकनाथ महाराज आणि ह्या मठाचा खऱ्या अर्थामध्ये फार जवळचा संबंध आहे. कारण आम्ही दोघेही भागवत संप्रदायीच आहोत. म्हणजे हा मठ सुद्धा भागवत वैष्णव संप्रदायी आहे आणि संत एकनाथ महाराज हे सुद्धा भागवत संप्रदायीच होते. तेही गोसावी होते, आम्ही गोसावीच आहोत. इतकाच फरक आहे की ते संपूर्ण महाराष्ट्रातले आहेत असं म्हणूया आणि आम्ही इथे कर्नाटकामध्ये अवस्थित आहोत. पण आम्ही मूळचे पैठणचे असं सांगून घेण्यासारखं आम्हाला कुठलाही एक ठोस असा पुरावा आमच्याकडे नाही आहे. पण आम्हाला जे काही सांगितलं जातं ते एवढंच आहे की संत एकनाथ महाराज या मठाला येऊन गेले आहेत आणि त्यांनी या मठाला एक गृहस्थी मठ बनवला. आणि तिसरा म्हणजे हा गोकुळ अष्टमीचा कार्यक्रम 3 दिवसाचा घडवला. हे सगळ्यात महत्त्वाचं संत एकनाथ महाराजांचं या मठाशी एक केलेला एक उपकार आहे असं मी आज म्हणू इच्छितो. आणि त्या मार्गात जर आपण याचा पुढे विचार जर केला तर एकनाथ महाराजांनी या भागामध्ये असे अनेक अजून ठिकाण आहेत. इथूनच एक थोडं गाव, छोटंसं गाव आहे कोडणी म्हणून निपाणीजवळ. तिथे सुद्धा संत एकनाथ महाराजांची षष्टीचा कार्यक्रम घडतो. आणि कर्मधनुसाने असं आहे की ते माझं अजुळच आहे. ज्या ठिकाणी हा एकनाथ षष्टीचा कार्यक्रम घडतो कोडणी ह्या गावी निपाणीहून एक 5 किलोमीटरवरती, तर त्या ठिकाणी पण जो काय घडतो, ज्या घरी घडतो ते माझं अजुळच आहे. देशपांडे त्यांचं आडनाव आहे. तिथे एकनाथ षष्टीचा कार्यक्रम घडतो. त्यामुळे एकनाथ महाराज आणि यमकनमडीचं हे गोसावी घराणं याचे हे असे एक विशेष असे नाते आहेत. आणि त्यांच्यापासून ही परंपरा सुरू झालेली आहे आणि आज पर्यंत ही परंपरा आम्ही इथे असे जीवन ठेवलेले आहे. बरोबर. पण आता आणखी एक उत्सुकता अशी की एकनाथ महाराजांचं मूळ गाव हे सांगलीजवळचं म्हैसाळ. मग त्या मूळ गावाशी किंवा एकनाथ महाराजांच्या वंशाशी आपला काही संबंध आहे असं तुम्ही वैयक्तिक कधी काही शोध घेण्याचा किंवा असा काही प्रयत्न केला का?
किंवा तुम्हाला काही आढळलं त्यातनं काही? तर घडलं असं की माझे आजोबा संत एकनाथचे वडील, म्हणजे माझे वडील एकनाथ आणि त्यांचे वडील हरिकाका ज्यावेळी या पीठावरती पीठाधीश म्हणून होते, तर त्यावेळी त्यांच्या एक भक्तात, ज्यांचं नाव कुमुद गोसावी, डॉक्टर कुमुद गोसावी असं आहे, त्यांनी हरिकाकांच्या बद्दल एक पुस्तक लिहावं असा एक संकल्प केला आणि ते पुस्तक लिहिण्यासाठी काही रिसर्च वर्क जे त्यांनी केलं त्यातून त्यांना असं आढळून आलं की हरिकाकांचं आणि पैठणच्या एकनाथ महाराजांचा काहीतरी नातं आहे, काहीतरी संबंध आहे. आणि त्यामुळे त्यांच्या त्या लिखाणामध्ये त्यांनी असं लिहिलं की ज्यावेळी एकनाथ महाराजांचे एक वंशज दक्षिणात आले तर ते दक्षिणात जे आले तेच हे असतील अशी त्यांची परिकल्पना असून त्यातून त्यांनी त्या विषयाबद्दल लिहिलेलं आहे. पण प्रामुख्याने एक महत्वाचा विषय असा होतो की आमचं त्यांचं काही रक्ताचा संबंध आहे काय असा जर विचार, आडनाव एकच, आडनाव बंधू आहोत आम्ही, गोसावी आहोत, तेही गोसावी आहात, पण रक्ताचं नातं आहे का असं जर विचार केला तर आपल्या वैदिक परंपरेमध्ये एकच असा पर्याय असतो जिथे आपण सांगू शकतो की हे आपले रक्ताचे नातेवाईक आहेत आणि ते म्हणजे गोत्र. तर गोत्राच्या दृष्टीने आपण विचार जर केला तर हा जो गोसावी मठ आहे, ह्या गोसावी मठाचा म्हणजे याचे हे भरद्वाज गोत्री आहेत ही मंडळी, पण संत एकनाथ महाराज माझ्या कल्पनेनुसार ते विश्वामित्र गोत्री आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की यांचे काही रक्तसंबंध असतील असं मला काही संपूर्णपणे वाटत नाही, पण याच्या पुढेही काही असू शकतं ज्याच्यामुळे हे गोत्र बदलले असतील असे आपण म्हणता येतं. पण आजच्या मितीला आपण एवढंच म्हणू शकतो की रक्ताचे संबंध काही असतील असं म्हणण्यापेक्षा काही प्रमाणात गुरु शिष्यांचे संबंध असं आम्ही म्हणायला काही हरकत नाही. संत एकनाथ महाराजांनी इथे जे कोणी होते पीठाधीश त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनाचा आज सुद्धा ही सर्व कार्यक्रम इथे चालू असतात. आणि या मठामध्ये एकनाथ महाराजांसाठी एक विशेष स्थान आहे असं एवढं मी इथे सांगू इच्छितो. आणि संत एकनाथ महाराज जसं तुम्ही म्हणता की ते फक्त महाराष्ट्रासाठीच नव्हते, कारण कसं आहे, आम्ही ज्यावेळी जगद्गुरु ह्या शब्दाचा प्रयोग करतो तर ते संपूर्ण विश्वासाठी असतात. जिथं जिथं मनुष्य म्हणून आहे, प्रत्येक माणसाच्या प्रगतीसाठी, त्याच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी या लोकांचं काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन होत असतं. त्यामुळे आम्ही असं म्हणू शकत नाही की एकनाथ महाराज केवळ मराठी लोकांसाठीच होते किंवा या कम्युनिटीसाठीच होते असं काय म्हणता येत नाही. ह्या प्रपंचात जे जे कोणी त्यांच्या प्रबोधनाला म्हणजे प्रबोधन ज्यांना आवडलं ते सर्व त्यांचे शिष्यत्व स्वीकार करणं हे साहजिक आहे. आणि त्या अर्थी एकनाथ महाराजांचं ह्या आध्यात्मिक परंपरेमध्ये फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे असं मी आज इथे सांगू इच्छितो. म्हणजे जसं महाराज गोत्राचं म्हणालात, म्हणजे समजा तुमचं असं मत आहे की गोत्र समजा जुळत नाही असं, पण तत्वज्ञानाच्या बाजूने काय सांगता येईल की कुठं जुळतंय तत्वज्ञान नाथ महाराजांचं आणि आपलं? आता आज हा विषय आपल्या हिंदू धर्माला वर म्हणायचा की शाप म्हणायचा हा थोडासा विचार करण्यासारखा विषय आहे. कारण आपल्या वैदिक धर्मामध्ये वेदव्यासांनी 564 ब्रह्मसूत्र दिलेली आहेत. तर त्या 564 ब्रह्मसूत्रामध्ये 3 ब्रह्मसूत्र आहेत, द्वैत, अद्वैत आणि विशिष्टाद्वैत. तर हे 3 ब्रह्मसूत्र जे आहेत ना, ही तिन्ही ब्रह्मसूत्र आज प्रचलित आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये. त्याच्या अनुसारच हे सर्व आपले ऍक्टिव्हिटीज, आध्यात्मिक ऍक्टिव्हिटीज चाललेले असतात. तर ब्रह्मसूत्र काय आहे, तर ब्रह्मसूत्र प्रामुख्याने सांगतं की आत्मा आणि परमात्माचा काय नातं आहे. हा, तर अद्वैतामध्ये असं सांगितलं जातं की अहम ब्रह्मास्मी, मीच तो ब्रह्म आहे, माझ्यामध्ये आणि ब्रह्मामध्ये काही फरक नाही आहे असं हे अद्वैत सांगतं. विशिष्टाद्वैतामध्ये सांगितलं जातं की आत्मा आणि परमात्मा ह्या मृत्यूलोकावरती वेगळे आहेत, पण ज्यावेळी ते वैकुंठाला जातात ते एकच होतात. आणि द्वैत काय म्हणतं, आत्मा आणि परमात्मा न पृथ्वीवरती ना वैकुंठात एक होतात, ते केव्हाही वेगळे आहेत. कारण परमात्मा जो आहे तो त्यांनी ह्या आत्म्याची निर्मिती केलेली आहे. ही इज अ क्रिएटर. त्यामुळे क्रिएशन कॅनॉट बी सुपिरियर टू क्रिएटर असं हे द्वैत फिलॉसॉफी सांगते. त्याच्यामुळे थोड्या प्रमाणात बाकी सगळं एकच आहे, पण ही बेसिक फिलॉसॉफी जी आहे ही द्वैत, अद्वैत आणि विशिष्टाद्वैत ही आपल्याला थोडंसं वेगळं करते. त्यार्थी माझं सांगणं असं आहे की माझ्या समजुतीनुसार, माझंही चुकीत असेल, एकनाथ महाराज जे होते हे अद्वैत फिलॉसॉफीचे होते असं मी समजतो. पण आम्ही जे काय इथे प्रॅक्टिस करतो ही द्वैत फिलॉसॉफी आहे. म्हणजे आत्मा आणि परमात्मा वेगळं असं आपण समजतो. पण खऱ्या अर्थात सांगायचं म्हणजे अद्वैती सुद्धा द्वैतीच असतात.
भले ते आम्ही अद्वैत आहोत, अहम ब्रह्मास्मी म्हटलं तरी शेवटी पूजा ते विजय विठ्ठलाचीच करतात. आपण सर्व एका भगवंताचीच पूजा करतो. त्या अर्थी आपण कर्मानी द्वैतीच आहोत. आपण सर्व त्या देवाचीच पूजा करतो. तिथं असं म्हणत नाही की मीच ब्रह्म आहे तर देवाची पूजा कशाला करायची असं म्हणत नाही. आपण प्रॅक्टिकली तेच करतो. पण टेक्निकली जर म्हणायचं झालं तर हा थोडासा फरक आहे की आम्ही द्वैती आहोत आणि बहुधा ते अद्वैती आहे. इतकं मी इथे मांडू इच्छितो. मला यातला महाराज एक महत्वाचा आणि मोठा मुद्दा वाटतो तो असा, हा जो गोपाळकाला आहे म्हणजे पंढरपूरचा श्री विठ्ठल जो आहे, असं म्हणतात की हा श्रीकृष्णाचाच अवतार आहे, श्रीकृष्णच आहे. तो इथे येऊन गोकुळातून येऊन विटेवर उभा राहिला कमरेवर हात ठेवून. तर हे असं असताना बाकीचं जे तत्वज्ञान आहे या गोष्टी आहेतच, पण मला असं वाटतं गोपाळकाला हा एक सगळ्यात मोठा जो वारकऱ्यांच्या मध्ये प्रत्येक सप्ताहाच्या वेळी गोपाळकाला होतो, अष्टमीच्या वेळी तर तो होतोच होतो, पण पंढरपुरात सुद्धा वारीची सांगता ही गोपाळकाल्याने होते. म्हणजे हा आता तुम्ही मठामध्ये जे साजरा करता मोठ्या प्रमाणात तो गोपाळकाल्याचा तो उत्सव आहे, तर याचा अर्थ हे नाथबाबांच्या काय म्हणतात विचारांशी कुठेतरी जुळणार आहे असं मला वाटतं. पण हे तुम्ही मठाबद्दल जे सांगत होतात, हा मठ या मठाविषयी थोडं सांगा, किंवा तुम्ही वंश परंपरेने किंवा कसे या आता तुम्ही मठाधीश आहात आताचे सध्याचे, तर कसं हे चालत आलं हे जरा, कारण आम्ही काकांविषयी हरिकाकांविषयी खूप या परिसरात ऐकलं, इव्हन महाराष्ट्रामध्ये ते माहिती आहे. तर थोडंसं मठाविषयी आणि हरिकाकांविषयी. आता जसं मी मगाशी सांगितलं की हा गोसावी मठ हा मूळचा यमकनमर्डीचा आहे आणि याला सांगितलं जातं की 800 वर्षाचा इतिहास आहे. पण जोपर्यंत संत एकनाथ महाराज या मठाला त्यांनी भेट नाही दिली तोपर्यंत हा संन्यासी मठच होता. इथे सगळे संन्यासीच असायचे. पण एकनाथ महाराजांच्या आदेशानुसार हा गृहस्थी मठ झाला आणि तिथून नंतर इकडे सगळे गृहस्थच राहू लागले. पण घडलं असं की जोपर्यंत हरिकाका या पीठावरती पीठाधीश म्हणून नाही आले तोपर्यंत या मठाला फारशी अशी काही म्हणजे त्याला एक ग्लॅमर म्हणू किंवा त्याला पॉप्युलॅरिटी अशी काही नव्हती. कोणी फारसं ओळखत नव्हतं या मठाला. पण हरिकाकांच्या नंतर या मठाबद्दल अनेक लोकांना माहिती किंवा प्रसिद्धी झालेली आहे. आणि संत हरिकाकांच्या बद्दल सांगायचं म्हणजे असं आहे की त्यांना बोलते चालते देवच असे सगळे समजायचे. म्हणजे आता कोणाकोणाचं मी नाव सांगू की ज्यांना मी त्यांच्याशी इंटरॅक्ट करताना पाहिलेलं आहे, जे कोणी आज महाराष्ट्रातले मोठे मोठे साधक असं समजतात, हे सर्व मंडळी हरिकाकांच्याकडे येऊन गेले आणि मी त्यांना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं आहे. तर हरिकाकांना वाचासिद्धी होती हे अगदी खरं आहे. पण मला असं आज म्हणायचं आहे, कारण मला आज 62 वय आहे. ह्या 62 वयाच्या कारकिर्दीमध्ये मी अनेक साधू संत संन्यासी पाहिलं, इंटरॅक्शन केलं, वाचलं. पण जे मी माझ्या आजोबा म्हणून म्हणत नाही आहे, मी त्यांचा एक शिष्य म्हणून सांगतो किंवा एक थर्ड पर्सन म्हणून सांगायचं झालं तर मी जे काय त्यांच्यामध्ये हरिकाकांच्यामध्ये ज्याला वैराग्य, कारण हा प्रश्न हरिकाका मला विचारायचे, अरे अन्या तू गुरु कसा असावा तुला असं वाटतं, गुरुमध्ये तू काय पाहशील. मग त्यावेळी माझ्या ज्ञानाला जे काही पुरायचं मी सांगितलं, नाही ज्ञानी गुरु म्हणजे ज्ञानी असावा, त्याच्याकडे सर्व काही ज्ञान असावं म्हणजे तो माझा गुरु व्हायला पात्र आहे. त्यावेळी ते मला म्हणायचे की नाही रे तसं नाही, गुरुमध्ये ज्ञान कमी असेल तरी चालेल पण त्याच्यामध्ये वैराग्य असणार. ज्याच्यामध्ये वैराग्य आहे तो खरा गुरु होऊ शकतो. आणि तेच पद्मपुराणात सांगितलं की षट्कर्मण निपुणो विप्रो मंत्रतंत्र विशारदा अवैष्णवान गुरुर न स्यात् वैष्णवान शुपचो गुरु. कालकी तो वैष्णवेचा अर्थ तो सात्विक आणि वैरागी असला पाहिजे. त्याच्यामध्ये वैराग्य आहे तर तो गुरु व्हायला पात्र आहे. तर ते वैराग्य मी हरिकाकांच्यामध्ये पाहायचं. हे कशावरून असं तुम्ही मला जर विचारला तर मला आठवतं हरिकाक अनेक भक्तांना सांगायचे की अरे तुम्ही माझ्याकडे येताना कमीत कमी 10 केळी आणि एक नारळ घेऊन आलाच पाहिजे. हरिकाकांचं सांगणं असायचं, तुम्ही काही नाही आणलं तरी हरकत नाही किंवा काही आणू सुद्धा नका, पण येताना मात्र 10 केळी आणि एक नारळ तुम्ही घेऊन आलाच पाहिजे. पण त्या काळामध्ये 10 केळी 1 नारळ आणणं सुद्धा फार मुश्किल असायचं. 5 रुपये 4 रुपये खर्च करणं सुद्धा भक्तांना मुश्किल असायचं. कितीतरी भक्त सायकलवरनं यायचे, चालत यायचे. आणि असं काही लोक विचारायचे काका मला हे शक्य नाही, तरी हरिकाका म्हणजे नाही तुला शक्य आहे ते. तो म्हणजे नाही काका मी सायकलवर येतो, चालत येतो, मी 2 रुपये सुद्धा खर्च करू शकत नाही. नाही 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 तुला शक्य आहे. मग ते नंतर सांगायचे 10 केळी आणि 1 नारळ याचा अर्थ असा आहे की 10 केळी म्हणजे 10 बोट आहेत.
एक नारळ म्हणजे तू डोका घेऊन हो. मला साष्टांग नमस्कार कर, जे 10 केळी आणि 1 नारळ मला मिळाले. वा, क्या बात. हे जे वैराग्य आहे मी असं कुणाकडे नाही पाहिलं. हम्म. आणि आलेल्या कुठल्याही भक्तांना असं त्यांनी वाटून दिलं नाही की मी हरिकाकांच्याकडे रिक्त हाताने आलोय, असं कोणालाही त्यांनी वाटून नाही दिलं. येऊन मला साष्टांग तुम्ही दंडवत केला तर मला सर्व काही मिळालेलं आहे. म्हणजे हे जे काही वैराग्य त्यांच्यामध्ये होतं ना, हे खरोखर मी डोळ्यांनी पाहिलेलं, अनेकदा पाहिलेलं. माझ्या 30 वर्ष माझा त्यांचा सहवास घडला, अनेकदा मी हे पाहिलेलं आहे. तुमचा आणि त्यांचा किती वर्षाचा सहवास? 30 वर्ष मी त्यांच्या, माझ्या वयाच्या 30व्या वर्षी त्यांचा वैकुंठवास झाला 1990 साली. 21 डिसेंबर 1990 साली त्यांचा ते वैकुंठवास झाला. पण त्यांच्या सहवासामध्ये मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे मला काय भगवद्गीता महाभारत घेऊन वाचत बसायची गरज नसायची. मी त्यांच्या जवळ झोपायचा, त्यांच्या खोलीमध्ये. रात्र झाली त्यांना कधी ते झोपेतून जागे झाले की मला उठून ते सांगणार, महाभारतात इथं असं घडलं, तिथं तसं घडलं, भगवद्गीता असं सांगितलं. म्हणजे एक आध्यात्मिक पुराणिक विषय जे आहेत ना, ते वेळ मिळेल त्यावेळी ते मला सांगत राहिले. पण मी असं ऐकलं की तुम्ही इकडे येण्यापूर्वी किंवा ते करता करता तुम्ही प्रोफेसर होतात इकॉनॉमिक्सशी संबंधित काही विद्यापीठांमध्ये. जरा तुमच्याविषयी कसे वळलात? हरिकाकांचंच म्हणणं असं असायचं ते. म्हणजे शेवटी कसं आहे, मी मगाशी अनेकदा सांगत होतो की डेस्टिनी डज एक्झिस्ट. प्रारब्ध आहे आणि आपण वी आर ऑल डेस्टिन्ड टू बी समथिंग. आपलं काय आहे हे आपण झाल्यानंतर कळतं, पण डेस्टिनी आहे ह्याच्याबद्दल मला संपूर्ण विश्वास आहे. कारण खऱ्या अर्थामध्ये मी पण सर्वसामान्य मुलासारखं मलाही कोणतरी चांगला डॉक्टर व्हायचा, इंजिनियर व्हायचा, चार्टर्ड अकाउंटंट व्हायचा अशी इच्छा माझी होती. त्याप्रमाणे मी माझे प्रयत्न करत होतो. मी BSc झालो, MBA झालो, ACA चार्टर्ड अकाउंटन्सी आर्टिकल्स केलं. त्यानंतर MHA म्हणून कोर्स केला, मास्टर्स इन हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन. मी फायनान्समध्ये डॉक्टरेट केली. हे सगळं केलं आणि अनेक ठिकाणी मी MBA कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून पण काम केलं. पण एक जीवनामध्ये असा दिवस आला की ते सगळं बाजूला राहिलं आणि मी आज इथे येऊन ह्या मठाचा मठाधीश म्हणून नाही, एक केअरटेकर म्हणून मी इथं आहे. पण आज मला फरक कळतो. फरक काय कळतो की जो मला कर्मयोगावरती विश्वास होता, तो कर्मयोग पण कसा शून्य आहे. म्हणजे भगवंताची ताकद काय आहे हे त्या क्षणापासून मला कळायला लागलं की जे यापूर्वी मला यश आलं ते माझा प्रयत्न नव्हता, ती सुद्धा भगवंताचीच कृपा होती. मी जे काय समजतो मी इतका यशस्वी झालो ते खऱ्या अर्थात माझं यश नव्हतं, ते भगवंतानेच मला दिलेलं यश होतं. आणि ज्यावेळी त्याला वाटलं की आता त्याची गरज नाही, त्याने मला इथून उचलून इथं बसवलं. अशी अनुभूती मला झाली असं मी इथे सांगू इच्छितो. त्यामुळे तो एक म्हणजे जसं मिरॅकल्स डू हॅपन, प्रत्येकाच्या जीवनामध्ये मिरॅकल्स घडत असतात, तसं हेही माझ्या जीवनातलं मिरॅकल आहे. आणि महत्त्वाचं आहे की अनेकदा असंही वाटतं की समजा मी जर या व्यवसायात न येऊन जो व्यवसाय मी होता मी कंटिन्यू केला असता तर मी, माझी बायको, माझी मुलं आनंदाने सुखाने राहू शकलो असतो. पण इथं येऊन मी बसून माझ्यामुळे किंवा माझ्या माध्यमातून हरिकाकांनी ह्या भक्तांची सेवा करून घेतात आणि त्यातून त्यांचं कल्याण झालेलं डोळ्यांनी पाहतो आपण, त्यातला एक आनंद फार वेगळा असतो. आणि त्यार्थी खरोखर मी भाग्यवान आहे असं मी समजत असतो. आणि महाराज असं आहे की जसा तुमच्यावर प्रभाव आहे तसा हरिकाकांचा प्रभाव या परिसरावरच नव्हे तर महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या व्यक्तिमत्वांवर हरिकाकांचा प्रभाव, ते त्यांचे शिष्य स्वतःला म्हणवत असतात. तर अशा काही असे अनेक आहेत. पण आता तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातले जितके मोठे मोठे राजकीय नेते म्हणून आहेत त्यातले कमीत कमी 50% हरिकाकांच्या सहवासात, हरिकाकांच्या कृपेने, आशीर्वादाने, त्यांच्या शिष्यत्वानी झालेले आहेत म्हणून मी अगदी ठामपणे ते सांगू इच्छितो. काल ना जसे हरिकाकांच्याकडे DY पाटील सुद्धा यायचे, श्रीपतराव बोंद्रे यायचे, दत्तोपंत कणेरेकर यायचे, विष्णू अण्णा पाटील यायचे, त्यानंतर बजरंग देसाई यायचे, दिनकरराव जाधव यायचे. म्हणजे अशी जी काय पश्चिम महाराष्ट्रातली मोठी राजकीय नेते आहेत हे सर्व हरिकाकांना ओळखायचे. आज सुद्धा तुम्ही त्यांना जर जाऊन विचारला हरिकाकांना ओळखता काय, तर त्यांची रिॲक्शन बघूनच तुम्हाला लक्षात येईल की नाही हे हरिकाकांचे किती जवळचे भक्त आहेत हे तुम्हाला लगेच लक्षात येईल. आणि फक्त ह्या राजकीय क्षेत्रात नाही, संगीत क्षेत्रात सुद्धा भीमसेन जोशी सारखे मोठे गायक आहेत, त्यांच्यासमोर येऊन गाऊन गेलेले आहेत या कृष्णाष्टमीमध्ये. त्यानंतर आमचे अभिषेकी, सिनियर अभिषेकी, त्यांनी पण जितेंद्र बुवा अभिषेकी गाऊन गेले. अजित म्हणजे या मठामध्ये, हो इथे या मठामध्ये जन्माष्टमीला, हो. त्यानंतर अजित कडकडे येऊन गाऊन गेले. त्यानंतर मंजुषा कुलकर्णी पाटील त्या गाऊन गेल्या.
त्यानंतर आमचे हे कोण आहे माधव गुडी नावाचे भीमसेन जोशींचेच भक्त, तेही पण गाऊन गेले. आणि गोव्यातून म्हटलं तर आपले काय आपले ते बांदुडेकर, काय बांदुडेकर, दयानंद बांदुडेकर, जे बांदुडेकर ते चीफ मिनिस्टर, त्यांनी हरिकाकांच्याकडे येऊन त्यांचा आशीर्वाद त्यांनी घेतलेला. तर असे ह्या भागात कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या भागातले अनेक अशी व्यक्ती आहेत जे हरिकाकांच्या सहवासात येऊन गेलेले आहेत. हरिकाकांचं म्हणून तुम्हाला भले थोडक्यात सांगा, पण त्यांचं जे कार्य आहे त्याच्याविषयी एकदा जरा थोडक्यात सांगा. त्यांनी नेमकं काय काय केलं, लोकांना समजेल असं. हा, तर हरिकाकांचं वैशिष्ट्य असं, जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं की जसं आपण आता आपल्या व्यवहारिक जगात म्हणतो की बिझनेस फ्रेंडली म्हणतो किंवा युजर फ्रेंडली म्हणतो, तर हरिकाकांच्या विषयामध्ये ते अप्लिकेबल यासाठी होते, ते भक्तांच्या फ्रेंडली होते असं मला सांगू इच्छितो. म्हणजे ते भरपूर रागीट असायचे, पण सगळ्यांना माहित होतं की हरिकाकांनी जर मला आज जर काही रागवून बोललं तर आज माझं कल्याण झालेलं आहे. कितीतरी लोक असे म्हणायचे की आज माझं ओझं कमी झालं, आज मला हरिकाकाने बोललं, शिव्या दिलं तर माझं आज फार मोठं ओझं कमी झालेलं आहे आणि मी आज गंगेतून न्हावून उठलो असं त्यांना वाटायचं. हा एक विचार. दुसरा कसं, अध्यात्म फार साध्या भोळ्यापर्यंत, एक छोटं कार्य, काय ह्या झाडाला पाणी घाल, त्या झाडाला पाणी घाल, हे छोटंसं पुस्तक वाच, ते छोटंसं पुस्तक वाच, म्हणजे अशा काहीतरी सेवा ते द्यायचे हरिकाका, जे बघून ऐकून कोणाला विश्वास नाही, हे करण्याने कसे माणसाच्या लौकिक अडचणी सुटू शकतात असं वाटायचं. पण आज ज्यांनी ज्यांनी त्याचे अनुभव घेतलेले आहेत त्याला तुम्ही विचार तर लक्षात येईल की त्याच्यामध्ये काय ताकद आहे. कधी वडाच्या झाडाला पाणी घाल, कधी आवळ्याच्या झाडाला पाणी घाल, कधी रुईच्या झाडाला पाणी घाल, आठवड्यातून एकदाच कर, महिन्यातून एकदाच कर, अशा साध्या सोपा सेवा ते द्यायच्या. आणि पण त्यातून जे काही घडायचं ते खरोखरच विचित्र असायचं आणि ते लोकांनी अनुभवून इथे येऊन सांगितलेले पण अनेक प्रसंग आहेत. त्यामुळे भले ते मोठे संत होते हे आम्हाला त्यांच्या पश्चात आता कळू लागलं, ते काय त्यांची डेप्थ ज्याला आपण म्हणतो, त्यांची आध्यात्मिक ताकद काय होती ती त्यांच्या पश्चात आम्हाला कळलं. आणि हेही ते सांगायचे, मी गेल्यानंतर तुला कळलेलं ना मी काय आहे. अच्छा, असं त्यांचं हे स्टेटमेंट सुद्धा असायचं. आणि आता कळायला लागले ते काय आहेत आणि आहेत. म्हणजे आता त्यांच्यावर सांगल तेवढं थोडं आहे. मी माझ्या आजोबा म्हणून सांगत नाही, पण अनेक लोकांनी ज्यांनी अनुभवून घेतला त्यांचं सगळ्यांचं ओपिनियन हेच आहे की ह्या युगातले एक फार मोठे संत ते होऊन गेले असं म्हणावं लागेल. आता ही त्यांची जी परंपरा आहे, विचार परंपरा आहे, किंवा जसं तुम्ही मगाशी सांगत होतात, मग या मठाविषयी तो अगोदर दुसऱ्या जागेवर होता, मग काही कारणाने तो इथे आला आणि मग ही वंश परंपरा आहे, म्हणजे तुमचे वडील त्याच्या आधीचं, हे एकदा परत थोडक्यात सांगा. हा, तर जसं मी तुम्हाला सांगितलं की म्हणजे मी मगाशी बोलता बोललो की हा मठ संन्यासी मठ होता. आणि संन्यास आणि गृहस्थ मठामध्ये फरक बहुधा तुम्हाला माहित असेल. पण गृहस्थ मठ झाल्यानंतर असं सांगितलं जातं की 9 पिढ्यांपर्यंत या मठामध्ये संततीच नाही झाली. त्यांची लग्न झाली पण त्यांना कोणाला संतती नाही झाली. पण 9व्या पिढीमध्ये पहिल्यांदा कोणी जन्माला आलं तर ते मी आलो असं सांगितलं जातं. माझे आजोबा मला असं सांगायचे, म्हणजे ते सगळे दत्तक, हे सगळे दत्तक, माझे वडील दत्तक, आजोबा दत्तक, त्यांचे वडील, हे सगळे दत्तकच, 9 पिढ्यांपर्यंत दत्तकच होते. आणि 9व्या पिढीमध्ये माझा जन्म झाला असं ते सांगायचे. आणि म्हणून मला हरिकाका सांगायचे की तू खरा गोसावी आहेस, मला असं म्हणायचं. कारण या गोसावी घराण्यामध्ये जन्म तुझा झालेला आहे, त्यामुळे ही गोसावी परंपरा जी, ही भागवत परंपरा, ही वैष्णव परंपरा आहे, ती तुला यथासांगपणे चालवली पाहिजे असं त्यांचं केव्हा वरचेवर सांगणं असायचं. पण त्यांचं एक महत्वाचा विषय असा आहे की त्यांच्यामध्ये कितीही कठोरता म्हणा किंवा एक धर्माबद्दल, कार्याबद्दल एक ठामपणा होता, पण ज्याला आपण म्हणतो वसुदैव कुटुंबकम, यांच्याकडे सर्व जाती धर्माचे लोक यायचे. त्यांनी कुणालाही येऊ नका असं नाही म्हणत, किंवा हा भेद त्यांनी कधीच नाही पाळला. म्हणजे जसं संत एकनाथांनी पाळला नाही. आपल्या ब्राह्मण आहे, हिंदू आहे, हिंदू नाही आहे, ख्रिश्चन आहे, असं हा त्यांनी कधी कोणाला कोणाची जात नाही विचारलं, धर्म नाही विचारला. आणि महत्वाचं म्हणजे अनेकदा असं व्हायचं त्यांना प्रश्न विचारायची गरज नाही पडायची, समोर आला की सांगून टाकणार. असे अनेक अनुभव ती मंडळी मला येऊन सांगितलं. मला आठवतं आमच्याकडे एक व्यक्ती होती, ती वयाच्या 80 वर्षी त्यांचा वैकुंठवास झाला. तर ते वेगळ्या परंपरेतले होते
आणि घडलं असं की त्यांच्या काहीतरी प्रॉपर्टीचा विषय होता आणि बरेच जवळजवळ 40-50 वर्षापासून तो पेंडिंगच होता. आणि त्यांनी त्यांच्या परंपरेतल्या सर्व गुरूंना भेटून त्यांच्याकडनं अनेक तऱ्हेचे आशीर्वाद घेतले, सगळं झालं, पण त्यांचा काही किस्सा तो प्रश्न सुटला नाही. मग ते मला म्हटले की एक दिवस असं झालं की मला कोणीतरी सांगितलं की अरे तू असं का करतोस, इथे यमकनमळीला जा, तिथे हरिकाका नावाचे संत आहेत, ते तुझ्या सर्व प्रश्नाला उत्तर देतील किंवा सोडून देतील तुझा प्रश्न हा. मग ती व्यक्ती म्हटली की मी आलो हरिकाकांच्या भेटीला पहिल्यांदा, तर हरिकाका असं या खोलीमध्ये ते बसले होते, माझी त्यांची ओळख नाही. आता हरिकाका संत आहे तेवढंच मला सांगितलं होतं, पण त्यांना हरिकाका दिसताच मी त्यांच्या चरणी पडून नमस्कार केला. तर हरिकाकांनी मला एवढंच म्हटलं, अरे तू माझ्याकडे का आलास, तुझं काम केलंय मी, जा. एवढंच म्हटलं हरिकाकाने. आणि मी काही बोललो नाही, मी निघून गेलो. तर आश्चर्य वाटेल, तिथून बरोबर 15 दिवशी माझी जे काही कोर्ट केस, जे काही प्रॉपर्टी डिस्प्यूट हे सगळे व्यवस्थित संपून गेले. तात्पर्य असं की हरिकाकांशी माझा यापूर्वीचा कधीच संबंध नाही. मी हरिकाकांना मी का आलो हे पण नाही सांगितलं, पण मी न विचारता माझे सर्व अडचणी त्यांनी क्षणार्धात संपवलं. हे खरोखर माझ्या जीवनामध्ये एक फार महत्वाचा विषय होता. आणि तुम्हाला असं वाटेल, ती व्यक्ती त्यांच्या वयाच्या 80 वर्षापर्यंत इथे होते. बरं. आणि ते फक्त मी इथला सेवक आहे मठामध्ये असं समजून ते वागायचे. कोठ्याधीश होती ती व्यक्ती, पण इथे ह्या मठाचा मी सेवक आहे असे त्यांची वागणूक असायची. हे महाराज, तुम्ही अण्णा म्हणतात तुम्हाला सगळेजण. अण्णा, तुम्ही 30 वर्ष महाराजांच्या सोबत होतात, त्यांच्या सहवासात घडलात, त्यांची सगळी विचार परंपरा कार्य तुम्ही पुढे चालवत आहात. तर आता मठाच्या द्वारे काय काय पद्धतीचं कार्य चालतं हे जरा सांगा. तर हरिकाकांची अशी केव्हाही इच्छा असेल की इथे जो कोणी येईल, विशेषतः जेवणाची जी वेळ असेल त्यावेळी जो कोणी येईल त्याला काही ना काहीतरी जेवायला मिळावं अशी त्यांची इच्छा होती. त्याकरता आम्ही काही वर्षापूर्वी इथे अन्नछत्र म्हणून आम्ही सुरू केलं होतं. ती जवळजवळ आम्ही 30-32 वर्ष चालवली ती परंपरा. आणि आत्तासुद्धा ऑफिशियल नाही पण अनऑफिशियली ती परंपरा चालू आहे. अन्नछत्राची प्रक्रिया छोट्या प्रमाणात ती चालू आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही इथे संस्कृत पाठशाला म्हणून सुरू केलेलं आहे. मुलांना संस्कृत भाषा, कारण घडलं असं की आम्ही आमची भाषा सोडून दिली आणि इंग्लिश आपण शिकलो, त्यामुळे आपल्या धर्मात काय आहे आपल्याला माहीत नाही, कारण आपले जे काय धर्माचे व्याख्यान आहे ते सर्व संस्कृतमध्ये आहे. त्यामुळे जोपर्यंत मला माझी भाषा कळणार नाही तोपर्यंत माझं काय लिखाण आहे मला कळणार नाही, माझा धर्म मला व्यवस्थित समजणार नाही. बरोबर. त्याकरता आमची इच्छा आहे की सर्व मुलांनी संस्कृत शिकावं, त्यांनी स्वतः भगवद्गीता वाचावी, त्याचा अर्थ स्वतः समजून घ्यावा, तो जास्त अधिकृत असेल. कारण भगवद्गीतेचा अर्थ मी सांगण्यापेक्षा तुम्हाला अर्थ झाला तर तुम्हाला जास्त इफेक्टिव्ह असेल. म्हणून मी लोकांना संस्कृत शिकवावं या उद्देशाने एक संस्कृत पाठशाला आम्ही सुरू केलेली आहे. बऱ्या प्रमाणात त्याला रिस्पॉन्स आहे. आणि याच्या व्यतिरिक्त मी दरवर्षी काय करतो, आमच्या वडिलांचं थोडंसं शिक्षणाकडे ओढ फार होती. माझे वडील मुलांनी फार शिकावं, चांगलं शिकावं, म्हणजे सामाजिक पातळी त्यांची वाढती, बौद्धिक पातळी वाढती आणि ही शिक्षणामुळेच आपल्या देशाचा कुठेतरी वारसा व्यवस्थित टिकू शकेल या उद्देशाने त्यांनी शिक्षणासाठी फार जोर द्यायचे. पण आम्ही काय केलंय, त्यांची जी पुण्यतिथी असते त्या पुण्यतिथीला आम्ही विद्यार्थ्यांना या भागातल्या कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यातल्या मुलांना जे गरजू मुलं आहेत त्यांना आम्ही स्कॉलरशिप म्हणून दरवर्षी देतो. त्यांच्या पुण्यतिथीला एकनाथ दादा शिक्षण स्कॉलरशिप म्हणून आम्ही देतो. तर ती एक आमच्याकडे प्रक्रिया चालू आहे. आणि याच्या व्यतिरिक्त असं जर म्हटलं तर इथे अनेक संगीताचे कार्यक्रम चालत असतात. अनेक वर्षभर हो, कोणीतरी येतं, त्यांचं भजन होतं, कीर्तन होतं, म्हणजे ह्या प्रक्रिया चालू असतात. आणि हे वर्षातले जे 3 दिवस आहेत त्याच्यात प्रमुख काय गोष्टी असतात? आता अष्टमी, नवमी, दशमी. आज अष्टमी म्हणजे काल अष्टमी झाली, कृष्ण जन्माष्टमी झाली. तर काल रात्री 12 वाजता जन्मकाळ होतो. गोकुल म्हणून केलं जातं, त्या गोकुलाची पूजा होती आणि पाळणा वगैरे घालून नाव ठेवणं वगैरे ह्याची काय प्रक्रिया हे अष्टमीचे होती. पण अष्टमीमध्ये आता आपल्या परंपरेमध्ये असं आहे की देवकीला पुत्र होणार म्हणून सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळी लोक वाट बघत बसली. त्याच्यामध्ये काय झालं, कोणालाही भूक लागली नाही आणि कोणाचे जेवण झालं नाही, मग ते ऑटोमॅटिकली एक उपवास झाला. पण आजपर्यंत काय होतं की ही उपवासाची प्रक्रिया चालू आहे. अष्टमीला उपवास होतो आणि उपवास होतो म्हणून नवमीला पारणे म्हणून केले जाते. त्याचं
तर नवमी पारणे आज झालेलं आहे आणि उद्याला गोपाळ काला म्हणून होतो, जो दही गाडगं आपण आज भजनांचा पण काही भजन कार्यक्रम असतो, अनेक वेगवेगळे गायक येतात. जसं मी तुम्हाला बोललो की हे भीमसेन जोशी, त्यानंतर आपले कडकडे, त्यानंतर मंजुषा कुलकर्णी पाटील, अभिषेक काय नाव त्यांचं, शौनक अभिषेकी, हे सगळे आजच्या दिवशीच येऊन ते गायन वगैरे करून जातात. आणि उद्याला गोपाळ काला असा होतो. आता तुम्ही गोपाळ काल्याचा मगाशी उल्लेख केला. गोपाळ काला करण्यापाठीमागचा हा प्रामुख्याने द्वापार युगात सुरू झाला. कृष्णाने हा गोपाळ काला सुरू केला. तर याचा मूळ उद्देश काय, ज्याला आपण संदेश म्हणतो किंवा व्हॉट इज द मेसेज बिहाइंड इट, तर उद्देश असा आहे की ते म्हणतात एक काल्याचं पद येतं, काला वाटू एकामेका. आपण एकामेकाला काला वाटायचा आहे. काला वाटायचं म्हणजे काय, याच्यामध्ये दही आहे, दूध आहे, लाह्या आहेत, पोहे आहेत, चिरमुरे आहेत, हे सगळं मिसळून आपण त्याचा काला म्हणून करतो आणि सर्वांना वाटतो. पण घडतं असं की दूध कोणाच्या तरी घरचं असतं, दही कोणाच्या तरी घरचं असतं, ताक कोणाच्या तरी घरचं असेल, त्यानंतर लोणी कोणाच्या तरी घरचं असतं, पोहे म्हणजे प्रत्येकाच्या घरातलं आणून एक करून सगळ्यांनी मिळून खायचं. याचं तात्पर्य असं आहे की हे फक्त सुखामध्ये नाही, दुःखामध्ये सुद्धा ह्याचं अप्लिकेशन आहे. जसं आपण सुख एकामेकामध्ये वाटून घेतो, तसं दुःख सुद्धा आम्ही एकामेकामध्ये वाटून घेणं, हाच काल्याचा मूळ संदेश आहे. बरोबर, फक्त खाण्यासाठी एक व्हायचं नाही आहे. ज्यावेळी कोणाचंही कष्ट असेल, दुःख असेल, त्यावेळी सुद्धा त्यांच्या कष्टामध्ये आपण सहभाग होणं हाच त्या काल्याचा मूळ उद्देश आहे. आणि मला असं वाटतं एकनाथ महाराजांनीच त्यांच्या कॉमेंटरीमध्ये कुठेतरी लिहिलेलं आहे. ते म्हणतात की कृष्ण आपल्या सर्व सोंगट्यांना सांगतो की काला खायचा, पण हात धुवून घ्यायचा नाही. तिथेच बाजूला नदी वाहत असेल तर हात धुवून घ्यायचा नाही. का, तर हा जो काल्याचा प्रसाद आहे, हे खाण्यासाठी अनेक देवता टपून बसलेले आहेत, पण त्यांना मिळता कामा नये, कारण हे फक्त भाग्य तुम्हाला आहे. मग तुम्ही जर पाण्यात हात जर धुतला तर तुमच्या हाताला लागलेलं ते काही असेल ना खाला, तो पाण्यामध्ये वाहत जाईल आणि तिथे हे सर्व देवदेवता कावळ्याच्या स्वरूपामध्ये बसलेले आहेत आणि ते टोच मारून खाऊन टाकतील, असं कुठेतरी एकनाथ महाराजांनी म्हटलं, असं मी ऐकवत मला. तर तात्पर्य असं की हे भाग्य जो कोणी कृष्णाबरोबर होतं त्यांना सर्वांना प्राप्त झालेलं आहे. आणि त्याअर्थी आम्ही भाग्यवान आहोत की अशी एक परंपरा आज आमच्याकडे घडती आहे. आणि याच्यामध्ये जवळजवळ हजारो लोक सहभागी होतात, सर्वांना त्याचं भाग्य मिळतं. आणि पारंपरिकपणे ह्यात आणखीन एक असं आहे, म्हणजे ही एक अनुभूती आहे लोकांची, की ज्या गाडग्यामध्ये हे काला ठेवला जातो आणि गाडगं फोडलं जातं, त्या गाडग्याचा जे छोटा तुकडा जो असतो ना, सर्व ते मिळवायचा प्रयत्न करतात. आणि ते ज्यांना मिळतं ना, त्यांच्या आयुष्यामध्ये अन्न, संतती, वस्त्र कशालाही कमतरता पडणार नाही, अशी इथली एक अनुभूती आहे लोकांची. त्यामुळे ते मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न करतात लोक. आणि बहुधा हे त्या काळामधून पण असेल, म्हणजे द्वापार युगापासून आलेली ही परंपरा असेल. तर असे ह्या काल्याचं वैशिष्ट्य आहे, असं आम्हाला हरिकाकाने प्रबोधन केलं. आणि तुम्ही जसं ही हरिकाकांची परंपराच पुढे चालवत आहात आणि त्यांची विचार परंपरा असेल, त्यांचा हा सगळा जो वारसा आहे, त्यांनी घेतलेला वसा आहे, तो चालवत आहात. तुम्ही तर स्वतः उच्च शिक्षित आणि प्रोफेसर होते, वेगळ्या क्षेत्रात होता, काही कारणाने तुम्ही आलात इकडे, तुम्हाला अनुभूती आली. आणि तसं तुमची मुलं किंवा पुढचं हे कोण चालवतंय किंवा काय पद्धतीने पुढे करणार? आता हा जो विषय ना, हा थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे. म्हणजे अर्थ असा आहे की हे माझं वैयक्तिक ओपिनियन आहे, जे मी आता तुम्हाला सांगू इच्छितो. हे माझं वैयक्तिक ओपिनियन आहे आणि हा माझा अनुभव आहे किंवा माझी अनुभूती आहे, असं मला म्हणायला हरकत नाही. तर मी हरिकाकांचा नातू म्हणून मी जन्माला आलो आणि हरिकाका मला म्हणायचे की तुझा जन्म मी घडवलेला आहे. अन्यथा ह्या घराण्यामध्ये पारंपरिकपणे कोणालाही मुलं नाही झाली. मला नाही झाली, पण तुझ्या वडिलांना झाली. पण तुझ्या वडिलांना मुलगा झाला, पण तो मी घडवलेला आहे, असं हरिकाका म्हणायचे. तर त्यांचं केव्हाही म्हणणं असायचं, आनंदाचा कंद हरी हा देवकी नंदन पाहिला, असं ते म्हणायचे. म्हणजे मी समोर उभा असायचा, ते असं बसलेले असणार, ह्या आनंदाचा कंद हरी हा, तो आनंद म्हणजे मी, त्याचा कंद मुलगा मी, हरी हा देवकी नंदन पाहिला, मी परत ह्याच्या पोटी जन्माला येणार आहे, असं हरिकाकांनी वेळोवेळी हे सांगायचे. मला सांगायचे, 4 लोकांच्या मध्ये पण हे सांगायचे. ज्याने ऐकलं असेल, आता ते कोणी नसतील, पण ते असे म्हणायचे हरिकाका, आनंदाचा कंद हरी हा देवकी नंदन पाहिला, याच्या पोटाने मी परत जन्माला येणार आहे. मग त्यार्थी
आता हा विषय माझ्या मनामध्ये केव्हाही होता. हरिकाकांनी मला शब्दच दिलेला आहे असं मी समजून होतो. तर माझं लग्न झालं त्यानंतर ज्यावेळी आमच्या मिसेस कॅरिंग झालं असं मला कळालं, तर माझी मनामध्ये ही एवढीच कल्पना होती की हरिकाका जन्माला येणार आणि त्याप्रमाणे माझ्या मुलग्याचा जन्म झाला. त्याचं नाव वेणुगोपाल असं मी ठेवलेलं आहे. पण त्यांच्यापासून अनेक लोकांना, ज्या हरिभक्तांना अनुभूती आहे किंवा अनुभव आहेत, ते असंच म्हणतात की तो हरिकाकांचाच अवतार आहे. असं अनेक लोकांचा ह्या विषयावरती विश्वास आहे. आणि त्यामुळे मी समजतो की माझा मुलगा जो आहे ते माझे आजोबाच आहेत. तेच हरिकाका आहेत. कारण त्यांनी अनेक वेळा मला हे सांगितलंय की मी परत तुझ्या पोटी जन्माला येतो. तर त्यामुळे माझा मोठा मुलगा जो आहे ना, तो या मार्गातलाच आहे. तो भले आता लौकिकपणे ॲडव्होकेट आहे, लॉ शिकलेला आहे, पण प्रामुख्याने तो ह्या आध्यात्मिक मार्गातच आहे. आणि त्याची आपलीच एक काहीतरी भक्त मंडळी पण आहे आणि ही परंपरा तो चालू शकेल असं मला पूर्ण खात्री आहे. पण शेवटी मी मगाशी बोलल्यासारखं वी आर ऑल डेस्टिन्ड, आपलं सगळं डेस्टिनी ठरलेलं आहे, आपण तिथंच जाणार आहोत. त्यामुळे आता तेही कळेल, ही परंपरा त्यांच्याकडून घडून जाईल. क्या बात आहे. संत तुकाराम महाराज एके ठिकाणी असं म्हणतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. देवाला सुद्धा त्याचा आनंद होतो जर मुलं सात्विक निघाली तर, आणि चांगलं कार्य त्यांच्या हातून घडत असेल तर. आई वडिलांना तर आनंद होत होतो. मला असं वाटतं तुम्ही जे सांगतायत, हरिकाकांना असं वाटावं की तुमच्या पोटी जन्म घ्यावा आणि पुन्हा हे सगळं कार्य पुढे चालावं. तर ही फार मोठी गोष्ट आहे, समाजासाठी मोठी गोष्ट आहे. आणि महाराज असं सांगत होते, त्यांना सगळेजण प्रेमाने अण्णा म्हणतात. जरी हे मठाधीश मठापती काय म्हणायचं, पण अण्णा हे प्रेमाने त्यांना म्हणतात. आणि ते सांगत होते की इथं जो काल्याचा प्रसाद होतो, इथं जो अन्न प्रसाद होतो, त्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव केला जात नाही. सगळ्या काही जाती धर्माचे लोक येतात, सगळ्या स्तरातले लोक येतात आणि इथं प्रेमाने त्यांना अन्नदान केलं जातं. आम्ही आज इथं आल्यावर पहिल्यांदा आम्हाला अन्न प्रसादाचा आग्रह केला गेला आणि मगच आम्ही अण्णांच्या भेटीला इथे आलो. संत एकनाथ महाराजांचं रक्ताचं नातं होतं का, त्यांचं थेट नातं आहे का, त्याचे पुरावे आहेत का, याच्याबद्दल ते स्वतः काही दावा करत नाही. पण एक नक्की, त्यांची जी विचारांची परंपरा आहे, संत एकनाथ महाराजांच्या घरी 12 महिने अन्नछत्र असायचं आणि सगळ्या जाती धर्माचे लोक येऊन तिथे जेवून जायचे. त्यांना जेवू घालणं, अन्नदान करणं, हे एक फार महत्वाचं काम एकनाथ महाराजांच्या घरी तिथं व्हायचं. आणि त्यांनी जो गोपाळ काल्याचा जो प्रसंग सांगितला, त्याच्या श्रीकृष्णाचाही मुळात हेच, सगळे सवंगडी, सगळ्या स्तरामधले समाजातले सगळे एकत्र यावेत, गोळ्या मेळ्याने गुण्या गोविंदाने तो प्रसाद त्यांनी गोपाळकाला करावा. आणि हीच परंपरा महाराष्ट्र वारकरी संप्रदायामध्ये असो किंवा महाराष्ट्रात सर्वत्र दहीहंडीचा जो सण आहे, हे भगवान श्रीकृष्णाने दिलेला संदेश आहे की सगळ्यांनी या ठिकाणी एकोप्याने राहावं, प्रेमाने राहावं. हा समाज, हे राष्ट्र इथं एकोप्याने नांदावं, हा संत एकनाथांनी दिलेला संदेश, आपल्या सर्व संतांनी दिलेला संदेश. आणि हरिकाका किंवा आता डॉक्टर आनंद गोसावी अर्थात अण्णा महाराज हे चालवतायत, तो त्यांचा जो विचार आहे, तो वारसा आहे. मला असं वाटतं हा सगळ्यात महत्वाचा वारसा आहे असं आपण म्हणू शकतो. या निमित्ताने महाराज तुम्ही आमच्याशी बोललात आणि हे सगळं सविस्तराने या सगळ्या उत्सवाच्या काळातही वेळ देऊन तुम्ही आमच्याशी बोललात, याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. भानुदास एकनाथ. नमस्ते. कृष्ण अर्पणमस्तु.